लाडके महिन्याचा लाडके धन 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार? एप्रिल महिना संपायला फक्त 4 दिवस शिल्लक राहिलेत आणि या 4 दिवसामध्ये पण हप्ता कधी भेटणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर लाडके धनो आज सोमवार आहे, आज देखील हप्ता वाटपाचा GR आलेला नाही. मग पुढच्या फक्त 3 दिवसामध्ये GR येऊन वाटप होणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जर या 3 दिवसामध्ये पुढच्या म्हणजे परवा दिवशी, उद्या, परवा आणि तेरवा जर हप्ता वाटप नाही झाला तर 1 मे ला काय नवीन बातमी येणार आहे का हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शुक्रवारी या ठिकाणी 1 मे आहे आणि 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काही मोठी बातमी येणार आहे का या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि जर 1 मे ला बातमी आली तर 2 हप्ते एकत्र भेटणार का, 21वा आणि 22वा हप्ता एकत्र भेटणार का, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. 4 दिवसामध्ये तुम्हाला वाटप होणार का? त्याचबरोबर लाडके धनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 30 एप्रिल ही जी तारीख आहे या 30 एप्रिल पर्यंत KYC अपडेट करून घ्या. ज्या लाडके त्यांना 20वा हप्ता भेटला नाही त्यांनी पण करून घ्या. आता नेमकी बातमी काय आली, एक झटका तुम्हाला लाडके बहिणींना भेटलेला आहे, तो झटका देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. बातम्या आलेल्या आहेत, वसुली देखील सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या लाडके त्यांनी गैरप्रकारे लाडक्या बहिणीचा हप्ता वसूल केला होता किंवा घेतला होता त्या लाडक्या त्यांची वसुली देखील सुरुवात झालेली आहे. तर बाकीच्या लाडक्यांना देखील हप्ता परत रिटर्न करावा लागणार का, कोणत्या लाडक्यांना कधी हप्ता भेटणार आहे या सगळ्या गोष्टी सांगतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. 21वा हप्ता म्हणजेच कोणता, मार्च महिन्याचा हप्ता. आता एप्रिल महिना फक्त 3 दिवस शिल्लक राहिलेत, म्हणजे आजचा दिवस पण पूर्ण गेलाय. GR आज देखील आलेला नाहीये. लक्षात घ्या लाडक्यांनो, GR मग केव्हा येणार आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर या 4 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे का नाही. आज तर आता गेलाय म्हणजे 3च दिवस आता पकडून चला. 3 दिवसामध्ये हप्ता मिळणार का, तर 2 हप्ते एकत्र मिळणार का. मग जर या 3 दिवसामध्ये जर नाही हप्ता भेटला तर 2 हप्ते तुम्हाला एकत्र भेटू शकतात का या गोष्टी मी सांगणार आहे. आणि मग 21वा हप्ता नेमका भेटणार आहे का नाही. आदिती तटकरे मॅडमला नेमकं काय झालंय या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल. आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी निवडणुकीच्या या ठिकाणी प्रचारामध्ये त्या व्यस्त आहेत. मग प्रचार व्यस्त असताना ह्या त्यांचा जो महत्त्वाचा जो आहे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता, त्याचा निधी मंजुरी असेल, त्याच्यासाठी स्वाक्षरी घेणे असेल, निधी मंजूर करून घेणे असतील अर्थमंत्र्याकडून, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांना विसर पडला की काय, त्यांना या ठिकाणी आठवणच राहिली नाही की काय, अशा सगळे प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणी विचारत आहेत. त्या प्रश्नाची उत्तरं पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायला लागलो लाडके, साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे बघा. तर लाडकी बहीण योजना महत्वाची बातमी, 26 लाख लाडक्या बहिणीचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता तुम्हाला मिळणार की नाही. बघा एक लक्षात घ्या लाडक्या, 26 लाख लाडक्याताई या ठिकाणी अजून रडारवर आहेत. म्हणजे या 26 लाख लाडक्याताईंनी जर योग्य प्रकारे ऍक्शन नाही घेतली तर त्यांचे हप्ते बंद होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, एक छोटा प्रश्न विचारतोय बघा. वारंवार हा प्रश्न का विचारतोय, कारण की तुमची काळजी आहे लाडक्याताईंनो. 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे आणि 30 एप्रिलच्या पुढे जर तुमची तारीख गेली तर तुम्हाला कोणी या ठिकाणी वाचू शकणार नाही. कारण की आता मुदतवाढ जवळजवळ 3 ते 4-5 वेळेस या ठिकाणी मुदतवाढ झाली. आता शक्यता खूप कमी असणार आहे. सर्व लाडक्यांना विनंती आहे की लवकरात लवकर 30 एप्रिलच्या अगोदर आपली KYC करून घ्या आणि आपलं यादीमधून नाव काढा. जर ह्या 26 लाखाच्या यादीमध्ये जर नाव आलं तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. तर बघा लाडकी, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायलोय. लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करण्यासाठी अवघे 4 दिवस उरले आहेत. लाडकी बहीण योजनेवर जवळपास 26 लाख महिलांची KYC केली नसल्याची माहिती समोर आलेली आहे. बघा अशा 26 लाख लाडक्याताई आहेत त्यांनी KYC केली नाही. आता बऱ्याच लाडक्याताईंचे घरी कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, बऱ्याच लाडक्याताई स्वतः सरकारी कर्मचारी आहेत. बऱ्याच लाडक्याताईला वाटतंय की बाबा आता नको पैसे ते घ्यायला, कारण की आपल्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न आहे, अशा आहेत. किंवा बऱ्याच लाडक्याताई अशा आहेत ज्यांना OTP त्यांच्याकडे जात नाहीये, त्यांचे पती आणि त्यांचे वडील त्यांच्या जवळ राहत नाहीयेत. अशा लाडक्याताईंचे बरेच प्रॉब्लेम आहेत आणि अशा जवळजवळ 26 लाख लाडक्याताई आहेत ज्यांची KYC अजून झालीच नाही. आणि या 26 लाख लाडक्याताईंना हप्ते पण भेटणार नाहीत. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंचे ज्यांचे हप्ते अजून भेटले नाहीत त्यांनी लवकरात लवकर महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये या ठिकाणी जायचं आहे.
तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, 26 लाख लाडक्या बहिणीसाठी अपात्र ठरणार आहे. लाखो महिलांची केवायसी केलीच नाहीये आणि एप्रिल नंतर मिळणार नाही 1,500 रुपये. तर बघा, आता ह्या ज्या लाडक्या ताई आहेत, ज्यांना आतापर्यंत हप्ते भेटत असतील, त्यांचे नावं असतील, पण त्यांना पुढे एप्रिल महिन्याच्या नंतरचे हप्ते त्यांना भेटणार नाहीत. एक सरकारने मोठी या ठिकाणी कारवाई केलेली आहे. आता दुसरी अजून एक कारवाई तुम्हाला सांगत आहे लाडक्याजनो, बघा खूप महत्वाची ही पण बातमी तुमच्यासाठी दाखवतो. लाडक्या बहिणींना मोठा दणका. बघा, या ठिकाणी हेडिंगच वाचा, TV9 ची बातमी आहे. TV9 ची बातमी बघा, लाडक्या बहिणींना मोठा दणका, होणार थेट कारवाई, अपात्र बहिणींचे पैसे घेणार परत. बघा, पैसे देखील परत घेणार आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की ह्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे परत घ्यायला लागले? ज्यांच्या घरी सरकारी नोकरदार आहेत, ज्यांच्या घरी 2.5 लाखाचं उत्पन्न आहे, ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या घरी त्या लाडक्या बहिणी स्वतः सरकारी नोकरदार आहेत, अशा लाडक्या बहिणीकडून पैसे वसुली केली जात आहे आणि यांची कारवाई देखील सुरू होत आहे. तर ही TV9 ची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दाखवली लाडक्याजनो. तर अजून एक बघा, सरकारने लागू केल्या होत्या, मात्र अपात्र असलेल्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला. सरकारने KYC करण्याचे आदेश काढले. आता लाडकी बहीण योजनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्यात आलेला आहे. अपात्र असलेल्या लाडक्या बहिणीकडून 11 कोटींची वसुली नुकतंच करण्यात आलेली आहे. बघा, 11 कोटीची ऑलरेडी वसुली झाली आणि बाकीचे जे असतील बघा, बाकी हे सगळे आकडेवारी तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. बाकीची पण लवकरात लवकर त्यांची पण चौकशी होणार आहे आणि त्यांची देखील या ठिकाणी परत त्यांच्याकडून पैसे घेतले जाणार आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, ज्या लाडक्याताईंनी खरंच या ठिकाणी 2.5 लाखाचं उत्पन्न असेल त्यांनी KYC करायची. बाकीच्या लाडक्याताईंनी KYC करू नका, किंवा ज्या लाडक्याताईंनी पहिले पैसे घेतले होते त्यांनी पैसे परत देखील स्वतःहून करा, कारण असे पण त्यांचे पैसे सरकार परत घेणार आहे. पण ज्या लाडक्याच्या ताईंच्या घरी सरकारी नोकरदार कोणी असेल, जे स्वतः सरकारी नोकरी काम करत असतील, तरी पण जर लाडक्या बहिणीचा लाभ घेत असतील तर स्वतःहून तुम्ही पैसे परत करा. असं तुमच्या नोकरीवर पण बेतू शकतं. तुमचे पैसे, तुमचे पगार या ठिकाणी अडवून ठेवले जाऊ शकतात. तुमच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते. तुमच्यावर सस्पेन्शन ऑर्डर देखील येऊ शकतात. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना माझ्या विनंती आहे की ज्या लाडक्याताई खरंच पात्र आहेत त्यांनी फक्त KYC करायची आहे. त्यांनीच लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा आहे. बाकीच्या लाडक्या बहिणींनी KYC करू नका. बाकीच्या लाडक्या बहिणींनी आपले जर पैसे आले असतील ते परत करा, अशा स्वरूपाची सरकारकडे तुम्ही मागणी करू शकतात. आणि जर तुम्हाला माहीत नसेल की कसे पैसे परत करायचे किंवा काय कारवाई होऊ शकते, तर जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे विचारा, किंवा त्यांना जर माहीत नसेल तर महिला व बालविकास विभागामध्ये तुम्ही जाऊन चौकशी करा. आणि सगळ्यांना विनंती आहे. आता राहिला प्रश्न, ज्या लाडक्याताईंना हप्ते भेटत नाहीयेत, तर 20वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की लाडक्याताईंनो 3 दिवस फक्त आता शिल्लक राहिलेत. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसामध्ये जर तुम्ही ॲक्शन नाही घेतली तर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत. KYC अपडेट झाली नसेल तर KYC अपडेट करून घ्या. आणि जर तुमचे काही डॉक्युमेंट्स राहिले असतील तर डॉक्युमेंट्स जाऊन तिथं जवळच्या महिला व बालविकास विभागात जाऊन द्या. आणि जर 20वा हप्ता किंवा मागचे हप्ते आले नसतील तर जाऊन लेखी तक्रार करा. म्हणजे तुम्हाला समजेल की जर तक्रार 30 तारखेच्या अगोदर केली, 30 एप्रिलच्या आधी केली, तर तुमची तक्रार गृहीत धरली जाईल. पुढे 30 एप्रिल नंतर काही होणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, लवकरात लवकर ॲक्शन घ्या. इथेच थांबतो. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुप्ते.